ब्लॉक 9 लाख. हो काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर डायबिटीस वांग मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली. काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला कसं काय म्हणले आहे अजून मरणच. नुसता उताना पडेल खाटाव. खात नाही पित नाही पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध थोडी दारू पिठलं थोडा रस्सा. पहिलं जग शून्य होतं. 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे. ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे. हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्टवेल. परस्पर घडेल प्रीती जेत. आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हा आता माणूस तयार करायचं ठरवलं. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत. 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. हा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर ऐका. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला मी तर भजन करतो बा महापौर वाईट का निघलं. त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य. 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं. माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं इन मीन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले 50. 50 मध्ये 3 टप्पे. बालपण तरुणपण म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात. तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. आणि म्हातारपण गेलं खाटाव उताना पडण्यात. मेला ना माय काय केलं म्या काय केलं नाही तो. बस. आणि माणूस तयार करायचा ठरला. कसा तयार झाला ऐका आता. असं कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड आहे का. कोणी उठायचं माया काही नाही. 6 वर्ष पोर आळंदीत घातली. फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही. फक्त खऱ्याची आई मेली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असेल. त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला 8ला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला. त्याला भेजाच नाही. खराब भेजायचं ते. आणि त्याचा बापांना प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न. पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न. ते अडपाट ते 48% मार्क पडले. ते 8ला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली मेडिकलला घातलं. कशाचे जोराव पैसे त्याला भेज आहे का. ते केलं डॉक्टर. त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती. त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका झोपा. उभ्या ना काही नाहीच झोपा. पहिला दणका झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना. तोंड वाचवा. डोळे वाचवा. जीभ बाहेर काढा. ओढून धरा. मोकळं सोडा. ओढा परत. सोडा मोकळं. ओढा परत. पालते व्हा. उताने व्हा. सरळ व्हा. मॅक पहा. काय होतं तुम्हाला. मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होत.
आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिशी परत आले का झोपा. उभ्यानं काही नाहीच. काय आलं माणसं नीट होतील. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने. बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते, हात गार पाण्यानं असं बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलोय. आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते. म्हणून बाळ आल्यावर बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा 5वी पर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं. त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता ह्या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकले, कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं की काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळात होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भाताव सुद्धा दारूच वतली तेव्हा कावळ्यानी डेअरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगट लिहून घ्या आणि घरी गेल्या उचका. खरं सांगतो का लबाड्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया. यश होता शिव, तो गुतला मायेत, त्याच्यामुळे तो झाला जीव. आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा. आता मूळ कोण आहे? शिव. मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली? माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीनं एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं. तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा, आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं,
बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी